सध्या आमच्या इकडे खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि या अशा पावसामध्ये आमच्या लेकाला लस्सी पिण्याची इच्छा झाली. दही पडलेलं होतं फ्रीजमध्ये, तर ते दही पाहून पाहून त्याला सारखी लस्सीचीच आठवण येत होती आणि मला कालपासून म्हणत होता मम्मा करून दे. तर म्हटलं ठीक आहे, चला आज मी करून देते. लस्सी तर झाली, पण लस्सीचं पिल्यानंतर जे काही भांडे पडलेले होते ना, तर ते खूप सारे पडलेले होते. त्यानंतर ते भांडे वगैरे घासून घेतले आणि पाऊस तर खूप आहे, पण लस्सी प्यायला मला देखील आज खूप छान वाटलं बरं का. आणि त्यानंतर ना हे महालक्ष्मी ज्यावेळेस आलेल्या होत्या त्यावेळेसचं जे सारण उरलेलं होतं करंजाचं, तर ते बाकी होतं. तर गरमागरम करंजा खायला आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात, तर त्यामुळे ना ते सारण महिनाभर तरी खराब होत नाही. खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलेलं असतं त्यामुळे. तर इथे करंजा गरमागरम तळून घेतल्या आणि खूप मस्त. महालक्ष्मीच्या वेळेस सगळंच गोडधोड असतं, त्यावेळेस त्या खायची इच्छा झाली नाही, पण आता सगळ्यांनी करंजा आवडीने खाल्ल्या आणि सोबतच स्वयंपाक देखील चालू आहे. तर स्वयंपाकामध्ये आज साधी सिंपल अशी खिचडीच मी टाकलेली होती. त्यानंतर आई गावाकडे गेलेले होते, तर आईंनी गावाकडून मस्त असा ताजा कढीपत्ता आणि लिंबू देखील आणलेले होते. त्यानंतर हा आहे दुसरा दिवस. तर हे मनी प्लांटचं मी छोटंसं रोप लावलेलं होतं दरवाजामध्ये, म्हणजे लावलेलं आहे. तर त्याला पाणी घालते आणि 2-3 दिवसाला जर याचं पाणी बदलत राहिलं ना, तर हे अतिशय सुंदर वाढतं. तर बघू शकताय, फक्त पाण्यामध्येच हे रोप आहे, पण खूप मस्त असं वाढलेलं आहे. त्यानंतर बाकीची जी झाडं आहेत ना, त्याला देखील थोडंफार पाणी देऊन घेते, कारण पाऊस तर आहे, पण ह्या ज्या कुंड्या आहेत ना, ह्यामध्ये असल्यामुळे मग त्याला थोडंफार पाणी घालावंच लागतं, कारण पाऊस इकडे येत नाही. तर पाणी वगैरे घालून घेतलं. त्यानंतर घरातली थोडीशी आवराआवरी केली. भेटूया परत. बाय.